नमस्कार मित्रांनो, आपल्या नकऱ्याला आरळगुंडीचं पाडा बैलाचं मैदान करायचं होतं, कारण आपल्याला सलग दुसरं वर्ष पण मारायचं होतं. त्यामुळं आपल्याला हे संघर्ष चालू होता आधी मैदानच्या अगोदर. त्यानंतर बैलाला सगळ्यात आधी गरम पाण्यानं धुवून घ्या म्हटलं. सकाळ सकाळी एकदम गरम पाण्यानं धुवून घेतलो. शेतातली सगळी आपली कामं आवरली आणि आपण चाललो होतो आता दुपारी घरला आल्यावर मग बैलाला सगळी आता हानपट्टी कंटा व्यवस्थित असं बांधून घ्यायचं होतं. कासरा तीन लावून घेतलो. त्यानंतर मग बैलाला घेतलं व्यवस्थित आपल्यासोबत आणि चला म्हटलं आपला टेम्पोवाला आता भरून घ्यायचा आहे बैल. आपला टायमिंग झाला मैदानाला जायचा. त्यामुळे असं पहिला बैलाला टेम्पोत भरून घेतलो. बैलानं गाडी बघितली म्हणजे डायरेक्ट उडी मारून आतच जातोय. त्यानंतर मग बैलाला असं भरून घेतलं आणि आपण चाललोय. तर छकडी भरायची होती आपल्याला. आपल्या छकडीच्या दांड्या लांब आहेत, कारण ब्रेकपेल वशाचे आपलं माप लय मोठा आहे, त्यामुळे दांड्या लय लांब. त्यानंतर मग असं गाडी वडून घेतली आबाने आणि आपण गादी त्यानं सगळी घालून घेतली. त्यानंतर मग असं छकडी वडत चालू आता टेम्पोकडे. आता इथं महादुदा आपल्या टेम्पोचं ड्रायव्हर होतं आणि माझा भाऊ पण होतं चिंट्या. तिथं गाडी व्यवस्थित आणली आणि टेम्पोत भरून घ्यायला चालू केला. टेम्पोत भरून घेतली गाडी व्यवस्थित. त्यानंतर मग हलकर्णीमध्ये आल्यावर म्हटलं आता जरा इथं काहीतरी खाऊन घेऊया. तर इथं बसलं तर बघा, इथं मोठी चर्चा चालू होती महादुदाची आणि शुभ्याची. मग भजी आली तेवढ्यात भजी त्यानं खाऊन घेतला, मिरची भजी. त्यानंतर बैल उतरला डायरेक्ट टेम्पोतून आणि पट्ट्यावर आलो. पट्ट्यावर पब्लिक तर जाम झालं. त्यामुळं गाड्या पण इथं सोडल्या, म्हणून आपली गाडी इथं सोडली. तोपर्यंत आलं बघा आपलं पैरं. येल्ले मंडळीचं गिड्ड्या बैल पैरं केलं आपण पाडा बैलाला. त्यानंतर मग आबाने म्हटले सगळे गाडीची जोडणा लावून घ्या, मैदान सुटणार आहे. तोपर्यंत गाडीची सगळी जोडणा लावायला चालू गेलो आणि हे मैदान जरा लेटच होते. तर गाड्या तोपर्यंत झुपून सगळ्या पट्ट्यावर आलेल्या गाड्या. इथं सुरेशदा कापशीची गाड्या हाणाल ते बघा, गाडीवानी हिंद केसरी. जरा सांभाळून घ्या म्हटलं, आम्हाला पण आपली पण वासरत जरा आहेत म्हटलं. त्यानंतर मग व्यवस्थितपणे अशी गाड्या सगळ्या पट्ट्यावर उभारल्या. त्या इकडे मागं पण गाड्या होत्या आणि बघता बघूच तर गाड्या सुटत्यात म्हणाला. गाड्या सुटल्या बघा आणि धुरळा उडला. त्यानंतर मग आपली गाडी लागली ती 3ला जाताना आणि रोड जरा चिवळच होता गावातनं. त्यानंतर मग गाडी अशीच 3 पळून गेली. पुढे जाऊन गाडी काढली वाटतं आणि त्यानंतर कलरचा वळसा होता. तिथं गेल्यावर मग गाडी आपली कलरला सुट्टा होऊनच एक झाली आणि अजिता खंदाळ होतं तिथं परतायला गाडी. त्यामुळे गाडी जी का उठून लावली ती गाडी सुट्टाच झाली. फायनलला आता आले बघा आणि 1.5 किलोमीटर अंतर टाकून ह्या वर्षी वाघानं आपल्या 1 नंबरचा मानकरी ठरला. तर असं होतं हे मैदान आरळगुंडीचं आणि रोहितदास संघे आपली खंबीर साथ डायरेक्ट बॅनर करून आपल्या ग्रुपवरून सगळ्या पडलं.